नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 9च्या माध्यमातून सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी. आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय. 8 दिवसामध्ये वसुलीची अट रद्द करा. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात घोषणा. बच्चू कडूंचा इशारा. कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती नेमणार. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीबाबत निर्णय. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं बच्चू कडूंसह आंदोलकांना आश्वासन. पुण्यामधील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांना जाब विचारला. बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही. प्रहारच्या आंदोलकांचा इशारा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासह 17 मागण्या पूर्ण करण्याची मागणी. काल मुख्यमंत्र्यांचा बच्चू कडूंसोबत संवाद. टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही. टप्प्याटप्प्यानं सर्व करणार. प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये प्रहारच्या आंदोलकांनंतर पोलिसांची मीडियावर अरेरावी. पोलीस कर्मचारी कॅमेरामनवर धावून गेले, तर पोलिसांच्या मगरुरीचा निषेध. पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करणार. बच्चू कडूंचा इशारा. गोवंडीच्या शिवाजीनगर भागामध्ये डंपर चालकानं 4घांना चिरडलं. भीषण अपघातामध्ये जमावाचा ठिय्या. घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी. पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज. काही नागरिकांनाही ताब्यात घेतलं. विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई. सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने. दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश. मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा. फडणवीसांचं आधीच ट्विट. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. अतिवृष्टीमुळे नुकसानीचा मोबदला न मिळाल्याचा राग. शेतकरी विशाल मिरोड पोलिसांच्या ताब्यात.